सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीपासून। राज्यातल्या 14 सरकारी मेडिकल कॉलेजेस मधला मोठा घोटाळा उघड झालेला आहे। सरकारी मेडिकल कॉलेज मधल्या यंत्रसामुग्री खरेदी मधला हा मोठा भ्रष्टाचार आहे। मेडिकल कॉलेजेस मधल्या यंत्रसामुग्री खरेदीत 100 कोटींपेक्षा अधिक भ्रष्टाचार झाल्याचं उघड होतंय। यंत्रसामुग्रीची बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी करण्यात आलेली आहे। 2008 ते 2012 दरम्यान 299 कोटी 97 लाखांची खरेदी इथे करण्यात आलेली आहे। वैद्यकीय शिक्षण खात्याने अव्वाच्या सव्वा दराने ही सर्व खरेदी केल्याचं माहितीच्या अधिकाऱ्यांमधून समोर येते। आपण बघतोय की राज्यातल्या आरोग्य खात्याच्या अंतर्गत यंत्रसामुग्रीची खरेदी करण्यामध्ये 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक भ्रष्टाचार झाल्याचं माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये समोर येत आहे। आपण बघतोय की राज्यातल्या 14 मेडिकल कॉलेजेस असतील किंवा काही सरकारी हॉस्पिटल्स असतील, यांच्यासाठी जी यंत्रसामुग्री खरेदी केली गेली ती बाजार भावापेक्षा जास्त दराने खरेदी केली गेली आणि याचा सगळा उलगडा सगळी माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये समोर आली आहे। 2008 ते 2012 या दरम्यान 299 कोटी ची ही सगळी अवाच्या सवा खरेदी करण्यात आलेली आहे। वैद्यकीय शिक्षण खात्याकडून ही सगळी खरेदी करण्यात आलेली आहे। ही यंत्रसामुग्री राज्य शासनाने ज्या दराने खरेदी केली त्याच कंपन्यांकडून आपण यंत्रसामुग्रीची कोटेशन मागवली। त्या कोटेशन्स मध्ये मिळालेल्या कोटेशन्स मध्ये आणि राज्य शासनाने खरेदी केलेल्या किमतीमध्ये 30 ते 40-50% पर्यंत आपल्याला तफावत दिसून येते। 5,000 रुपयाचं मशीन यांनी 19,000 रुपयाला खरेदी केलं। 1.5 लाख रुपयाचं मशीन यांनी 4.25 लाख रुपयाला खरेदी केलं आणि 1 कोटी रुपयाचं मशीन 3.25 कोटी रुपयाला खरेदी केलं। अशी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतलेली या आपल्याला माहितीच्या अधिकारात निदर्शनास आली आहे। जी काही इक्विपमेंट्स मेडिकल कॉलेजना खरेदी केली जातात त्यांचे स्पेसिफिकेशन पहिल्यांदा ही कमिटी ठरवते। ही स्पेसिफिकेशन ठरवल्यानंतर त्याच्यासाठी जे कोणी सप्लायर असतात त्यांना जे काही स्पेसिफिकेशन आवश्यक असतात त्याप्रमाणेच ते ठरवले जातात आणि टेंडर कंडिशनमध्ये हे इन्कॉर्पोरेट केले जातात। त्यामुळे ते ऑर्डर त्यांनाच मिळते। एखादी गोष्ट कालच आपण पाहिलं की 20 लाखाचं एक्सरे मशीन 76 लाखाला घेतलं गेलं। अशा प्रकारे नेहमीच प्राइस एक्सेलेशन होते जाते। आणि या सगळ्या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांच्याशी बातचीत केली आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधवने। सन 2008 ते 2012 या काळात वैद्यकीय शिक्षण खात्याने 14 मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्ससाठी साधारणतः 300 कोटी रुपयांची यंत्रसामुग्री खरेदी केली। पण ही बहुतेक खरेदी ज्यांच्या काळात झालेली आहेत ते विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याशीच आपण या संदर्भात बोलणार आहोत। गावित साहेब, ही जी खरेदी झालेली आहे त्यामध्ये साधारणतः 100 कोटीहून अधिक रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप होतोय, तो तुम्हाला मान्य आहे का? या ठिकाणी आपल्या माहितीसाठी सांगितलं पाहिजे की आज एका वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी लिहून आल्याचं असं मला कळाल्यानंतर मी आमचे संचालक वैद्यकीय शिक्षण आहेत ज्यांच्या स्तरावर ही संपूर्ण खरेदी होते, प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर ठराविक खरेदी डायरेक्टरांच्या लेवलवर होते, काही ठराविक खरेदी सचिव स्तरावर होते आणि म्हणून मी सकाळी संचालकांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या स्तरावर हे होत असल्यामुळे त्यांना मी सांगितलं आहे की याचा सविस्तर खुलासा आपल्याला त्या वृत्तपत्रांना द्यायचा आहे। त्याच्यामुळे तो खुलासा निश्चितपणानं ते आपल्याला देतील, कारण की एकंदरीत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की जी काही खरेदी झालेली आहे ती सर्व नियमाने झालेली आहे आणि योग्य झालेली आहे। सर, ही जी बहुतेक खरेदी होते आहे त्यामध्ये अधिकारी आणि एजंटांच्या संगनमताने ही खरेदी होते आहे असा आरोप यापूर्वी सुद्धा विधिमंडळात अनेकदा झालेला आहे। यावर तुमचं काय म्हणणं आहे? कारण ही जी खरेदी आहे ही बहुतेक खरेदी तुमच्या काळात झालेली आहे। नाही, एक गोष्ट आपल्याला सांगितलं पाहिजे, ही जी खरेदी आहे ही खरेदी सर्व टेंडर प्रोसेसने होते, आरसी प्रोसेसने होते, त्याच्यात कोणीही इन्व्हॉल्व होऊ शकतं आणि ही टेंडरिंगची पद्धत सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की असं होऊ शकणार नाही, कारण ज्याला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे तो पार्टिसिपेट त्याच्यामध्ये होत असतो। जो कोणी टेंडर पद्धतीने याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो, सहभागी होऊ शकतो, त्यामुळे त्याप्रमाणे सगळी कारवाई झाली असेल असा दावा करतायत वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित। याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक प्रवीण शिंगारे यांच्याशी देखील आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव यांनी बातचीत केली आणि अधिक काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला।
शिंगारे सर, ही जी यंत्रसामुग्री खरेदी झालेली आहे यामध्ये 100 कोटी रुपयाहून अधिक रुपयांचा घोळ झालेला आहे असा आरोप होतोय. तर हा आरोप का नाकारला जातोय? नाही, हा आरोप जो आहे तो चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे. कारण खरेदी प्रक्रिया जी आहे ती शासनानं ठराविक शासन निर्णय निर्गमित करून ठरवून दिलेली आहे आणि त्या शासन निर्णयाच्या पद्धतीनुसार झालेली आहे. उदाहरणार्थ ही खरेदी जी संचालनालयाने केलेली आहे याच्यामध्ये एक गोष्ट असं आहे की आमची खरेदी ही 3 टप्प्यामध्ये आहे. 3 लाखापेक्षा जी कमी खरेदी उपकरणाची ही अधिष्ठाता कार्यालय करता, 3 लाख ते 10 लाख हे माझ्या ऑफिसमधून खरेदी होते आणि 10 लाखाच्या पुढची जी उपकरणाची खरेदी आहे ती सचिव पातळीवरच्या समितीमार्फत होते. त्याच्यामुळे प्रत्येकाला टप्पे ठरवून दिलेले आहेत. आता याच्यामध्ये माझ्या पातळीवरची जे 10 लाखाच्या आतल्या जी उपकरणाची खरेदी आहे 3 लाख ते 10 लाख याच्यामध्ये माझ्याकडे शासन निर्णयानुसार एक कमिटी स्थापित केलेली आहे. त्या कमिटीमध्ये सचिव, उपसचिव, वैद्यकीय शिक्षण आणि इंडस्ट्री डिपार्टमेंटचे सचिवांचे प्रतिनिधी हे त्याच्यामध्ये असतात. अधिक त्याच्यामध्ये अधिष्ठातांचे प्रतिनिधी. त्यामुळे हे 5 लोकांनी मिळून खरेदी केलेली आहे. हे एकट्या संचालकाने वगैरे केलेली नाही. याच्यामध्ये बैठक घेण्यात आलेली असते. आणि या संदर्भात बोलण्याकरता आपल्या सोबत आहे आमचा प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव. आशिष, एवढा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे, मात्र एकीकडे मंत्री महोदय देखील दावा करतायत की असं काही झालं नाही आणि वैद्यकीय शिक्षण खात्याचे संचालक देखील म्हणतायत की ऑफिशियल प्रोसिजरनुसारच हे सगळी टेंडरिंग झालेलं आहे. पण घोळ नेमका कुठं झालाय? राजेंद्र, 2008 ते 2012 या काळात ही यंत्रसामुग्री खरेदी झालेली आहे. बाजारभावापेक्षा कितीतरी पटीनं जास्त, म्हणजे 30 ते 50% जास्त दरानं ही यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आलेली आहे. एखादं मशीन, डॉपलर मशीन असेल, जर का ते बाजारात 37,000ला विकलं जात असेल तर ते इथं जवळपास 1.25 लाखाला घेण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं सर्वच यंत्रसामुग्री असेल किंवा मशिनरी असेल, मशीन्स असतील, त्याचे हे भाव चढ्या दरानं विकत घेतलेले आपण पाहतो आहोत. बाजारात प्रत्यक्षात त्याचे दर खूप कमी आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती संजय तांबे पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याच कंपन्यांकडनं त्याच मशीनच्या किंवा त्याच उपकरणाचे कोटेशन्स मागवले. तेव्हा ते भाव निम्म्यापेक्षा अधिक कमी त्यांना कोट करण्यात आलेले आहेत. यावरनं एक बाब स्पष्ट होते आहे की जसं की दीपक सावंत आमदार म्हणालेले आहेत, बऱ्याचदा हे भाव चढ्या दरानं शासन विकत घेतं. या मागचं कारण असं आहे की या खरेदी प्रक्रियेमध्ये अधिकारी आणि एजंटांचं संगनमत असतं. एजंटांच्याच मार्फत साठलोट करून ही खरेदी केली जाते आणि एक त्याला असा फार्स केला जातो की समितीच्या माध्यमातून ही खरेदी होते. तसं नाही. समिती असते खरेदी करायला, ती अप्रुव्हलसाठी असते, पण प्रत्यक्षात जे बायर्स असतात, त्यांचे जे एजंट्स असतात, ते कोणी खाजगी लोक असतात आणि ते मग एखाद दुसरं गिराईक पकडून आणतात आणि तशी ही खरेदी होती. आजवर असं उघडकीस आलेलं आहे. याही ठिकाणी असंच झालं असल्याची शंका आहे. कारण ज्या पद्धतीनं तीच कंपनी जेव्हा दुसऱ्याला विकते तेव्हा कमी दरानं विकते आणि राज्य सरकारला विकते तेव्हा चढ्या दरानं विकते, हे कसं काय होऊ शकतं? उलट राज्य सरकार जेव्हा एखादी मशिनरी किंवा उपकरणं घेते तेव्हा ती बल्क क्वांटिटीनं, तो क्वांटम मोठा असतो, अशा वेळी उलट ते कमी दराने यायला हवे. पण इथं उलटच होताना दिसतंय. राज्य सरकार जास्त क्वांटम न घेत असल्यामुळे, जास्त बल्क न घेतल्या असताना सुद्धा चढ्या दरानं ती काय विकत घेते हा प्रश्न आहे. आणि यामध्ये जवळपास 100 कोटी रुपयांची तफावत दिसते आहे. जी संपूर्ण यंत्रसामुग्री, त्याचे जर का आयटम्स जर का मोजले तर साधारणतः 1250 हे नग होतात. त्यांची खरेदी हे 200 कोटीपर्यंत व्हायला पाहिजे, पण ती खरेदी ही 299 कोटी 97 लाख रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे 100 कोटी रुपयांचा यामध्ये अपहार झाल्याची शंका व्यक्त होते आहे. या संदर्भात जे तक्रारदार आहेत संजय तांबे पाटील यांनी राज्यपालांकडे सुद्धा पुराव्यानिशी तक्रार केलेली आहे. त्यामुळे राज्यपाल सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करू शकतात. इतकं हे गंभीर प्रकरण आहे. पण मंत्री असतील किंवा संचालक असतील, काही घडलंच नाही असं आव आणतायत. बरोबर, की इतकं सगळं घडून देखील मंत्री किंवा संचालक काही घडलंच नसल्याचं आव आणतायत. आता राज्यपाल हस्तक्षेप करून ह्या प्रकरणामध्ये चौकशी लावणार का, किंवा सरकार या पातळीवरती येऊन चौकशी करणार का, हे सगळं बघणं फार महत्त्वाचं असेल. धन्यवाद आशिष या अपडेट्सबद्दल. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या क्रांती योजनेचा राज्यात देखील पुरता बोजवारा उडालाय. रुग्णांना लवकरात लवकर हॉस्पिटल